धाराशिवमध्ये आता धाराशिव पाठोपाठ लातूरमध्येही अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्यात आली। यामध्ये मुंबईचे पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं प्रकरण समोर आलं। ज्या ठिकाणी 17 कोटींचे अंमली पदार्थ ठेवण्यात आले होते त्या रोहिना गावात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रेंचं शेत आहे आणि याच शेतीतील शेडमध्ये अंमली पदार्थांचा माल आणला जात होता। या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। काल पोलिसांनी लातूर जिल्ह्यातल्या रोहिना या भागातील अंमली पदार्थाची निर्मिती करणारं जे शेड आहे त्या शेडवर 11 किलो 36 ग्रॅम अंमली पदार्थाचा जो रॉ मटेरियल आहे ते जप्त केलं। जवळपास त्याची किंमत 17 कोटी आहे। 5 जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं। चाकूर कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं। कोर्टानं 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावली। त्यानंतर आज मुंबईमधून 2 आरोपींना चाकूर न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्यांनाही 14 दिवसाची कोठडी देण्यात आली। याच ठिकाणी अंमली पदार्थाचा जो कच्चा माल होता तो येत होता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जात होता। हे जे ठिकाण आहे ते मुंबई पोलिसात कार्यरत असणारा जो प्रमोद संजय केंद्रे नावाचा जो पोलीस कर्मचारी आहे त्याच्या या शेतामधला हा शेड आहे। हा शेड असल्या ठिकाणी आहे की गावापासून 3 किलोमीटर अंतरावर तिरू नदीचा जिथे उगम होतो त्या डोंगरदऱ्यामध्ये हा शेड निर्मिती करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की सगळीकडे डोंगर रांग आहेत। या ठिकाणी येणं पावसाळ्यामध्ये दुरापास्त आहे कारण सर्वत्र पाणी असतं। उन्हाळ्यामध्ये निर्मनुष्य असलेल्या या भागामध्ये कोणीही फिरकत नाही। अशी सगळी भौगोलिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी त्यांनी हे सेंटर सुरू केलं होतं। या ठिकाणी जो पक्का माल तयार केला जायचा तो पक्का माल पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जायचा। आता त्यामागे कोण आहेत याचा तपास सध्या सुरू आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, रोहिना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।